किर्लोस्करवाडी इथं रेल्वेखाली सापडून वृद्ध इसम ठार. रेल्वे ट्रॅक भोवती संरक्षक भिंत बांधण्याची गरज. किर्लोस्करवाडी रेल्वे गेट क्रमांक 112 पासून 200 फूट अंतरावरून रेल्वे ट्रॅक क्रॉस करताना रामानंद नगर इथल्या बाळू माळी यांना रेल्वेची धडक बसली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी संध्याकाळी घडली. किर्लोस्करवाडीहून सांगलीकडे जाणाऱ्या एक्सप्रेसला बाळू माळीची धडक लागली. गेली 50 वर्षांहून अधिक काळ रामानंद नगर इथं ते पिठाची गिरणी चालवत होते. बाळूमामा नावानं त्यांना सर्वजण ओळखत होते. बाळूमामांचं अपघाती निधन झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होतीये. अंदाजे 6 महिन्याच्या काळात अनेक जण रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेत. सध्या डबल ट्रॅक झाला असल्यानं जाणाऱ्या येणाऱ्या रेल्वे गाड्यांचा मध्ये गोंधळ निर्माण होतो. परिणामी पादचाऱ्यांना विनाकारण असे अपघात होऊन जीव गमवावा लागतोय. रेल्वे प्रशासनानं रेल्वे ट्रॅक भोवती तात्काळ संरक्षक भिंत बांधावी अथवा तारेचं मजबूत कुंपण उभं करावं, जेणेकरून असे अपघात होणार नाहीत. 2 पादचारी पुलाची मागणी रामानंद नगरचे माजी सरपंच जयसिंग नावडकर यांनी रेल्वेकडे पंतप्रधान यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. बाळूमाळी यांच्या कानाला ऐकू येत नव्हतं, त्यामुळे रेल्वेचा आवाज आला नसावा. रेल्वेच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे. बाळूमामा माळी यांच्या जाण्यानं परिसरात हळहळ व्यक्त होतीये. मिरजहून पोलीस आल्यानंतर पंचनामा झाला. रात्री ग्रामीण रुग्णालय पलूस इथं शवविच्छेदन करण्यात आलं. उशिरा रामानंद नगर इथं त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अर्थराज्य न्यूज मराठीसाठी पलूस प्रतिनिधी अमर मुल्ला.